काय करू, अभ्यासात मन लागत नाही। सारखे सारखे मोबाईलकडे लक्ष जाते। मोटिवेशनल व्हिडिओचा परिणामही थोड्याच वेळासाठी राहतो। मित्रांनो, 14 ते 25 हे वय असे आहे ज्यामध्ये तुमचे जीवन एकतर खराब होऊ शकते अथवा एकदम चांगले होऊ शकते। मित्रांनो, आज तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की तुम्ही जीवनात काय करणार आहात, काय बनणार आहात, किती दिवस आई वडिलांच्या सहाऱ्याची काठी घेऊन निर्लज्जासारखे जगणार आहात। एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, राजा बनण्यासाठी भिकाऱ्यासारखे कष्ट करावे लागतात। सूर्यासारखे चमकण्यासाठी सूर्यासारखे तापायला लागतं। तुम्ही विचार करता की उद्या अभ्यासाला सुरुवात करूया, परवा सुरू करूया, 1 तारखेला सुरू करूया, सोमवारी चालू करूया। किती दिवस असे पुढे पुढे दिवस ढकलत जाणार। एक दिवस असा पण येईल ज्या दिवशी तुमचे मरण तुमच्या समोर असेल, त्या दिवशी पण असे म्हणणार की उद्या करूया। मित्रांनो, जरा तुमच्या आई वडिलांचा विचार करा, जे तुमच्या शिक्षणासाठी दिवस रात्र झटत आहेत। तुम्ही यशस्वी होण्याची स्वप्ने पाहत आहेत, किती मोठी आशा धरून बसले आहेत आणि तुम्ही 1 मिनिट अभ्यास करायला तयार नाही। आजच विचार करा की तुम्हाला जीवनात काय करायचे आहे, नाहीतर जीवन विचारच करत आहे की तुमचे काय करायचे आहे। आजच तुमच्या मोबाईलमधून ती सर्व ॲप डिलीट करून टाका जी तुमच्या अभ्यासाकरता काडी मात्र उपयोग नाही, तुमच्या यशात अडथळा आणत आहेत। तुम्ही अभ्यासात कमजोर असाल, काही प्रॉब्लेम नाही। बरेच जण म्हणतात माझी अभ्यास करण्याची इच्छा तर आहे पण मनच लागत नाही। मी म्हणतो तुम्ही थोडा प्रयत्न तर करा। तुम्ही 5 मिनिटं जर अभ्यास केला तर तुमच्यात ती भावना निर्माण होईल जी तुम्हाला पुढचे 2 तास अभ्यास करायला भाग पाडेल। तुम्ही थोडा प्रयत्न तर करा। अशा वेळी मला ती हरिवंशराय बच्चन सरांची हिंदी कविता आठवते जी आज पण आपल्याला प्रेरणा देते। ते म्हणतात की नन्ही चींटी जब ताना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना अखरता है। मेहनत उसकी बेकार हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। असफलता एक आव्हान आहे, त्याला स्वीकार करा। काय कमी आहे ते पहा आणि सुधारणा करा। जोपर्यंत सफलता मिळत नाही तोपर्यंत सुख चैन सगळ्याचा त्याग करा। संघर्षाचं मैदान सोडून पळून जाऊ नका। काहीतरी केल्याशिवाय जय जयकार होत नाही आणि प्रयत्न करणाऱ्यांची हार होत नाही। काहीतरी एक असं ध्येय डोळ्यासमोर ठेवा जे तुम्हाला अभ्यास करायला भाग पाडेल। स्वतःची लायकी वाढवायला अभ्यास करा, आपल्या शत्रूला जळवायला अभ्यास करा, आपल्या मित्रांच्यावर मैत्रिणींच्यावर इम्प्रेशन पाडायला अभ्यास करा, नाहीतर आपल्या आईवडिलांसाठी अभ्यास करा। आपल्याला हे जीवन जगायचे आहे। मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी एक ध्येय असतंच ज्याच्यासाठी तो काही पण करायला तयार असतो। मला माहित नाही की तुमच्या जीवनात काय ध्येय आहे, पण ज्या अर्थी आपण माझी ही व्हिडिओ इथेपर्यंत पाहत आहे म्हणजेच आपल्याला जीवनात काहीतरी करण्याची इच्छा तर नक्कीच आहे, फक्त हवी आहे एक सुरुवात। आता सुरुवात कशी करू हा विचार करण्यात वेळ घालवू नका। विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालवा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो। म्हणूनच वेळ न घालवता 5 मिनिटे का होईना अभ्यास करायचा प्रयत्न सुरू करा, जो तुम्हाला एक दिवस तास अभ्यास करण्याची गोडी निर्माण करेल, ज्यामुळे तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल। मित्रांनो, आपल्याला माझ्या या व्हिडिओमधून अभ्यासाची सुरुवात करायला 1% जरी प्रेरणा मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।